राधानगरी तालुक्यातील तरसमळे येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली असून रुपाली प्रवीण गुरव वय 26 वर्ष यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणात मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून घातपात झाल्याचा गंभीर आरोप करत रुपालीला सातत्याने त्रास दिला जात होता, तसेच पैशांची मागणीही केली जात होती असा दावा तिच्या आई सरिता पांडुरंग गुरव यांनी केला आहे। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करत संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव यांना ताब्यात घेतलं असून मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। ही आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार असून 2 लहान मुलांना आई गमवावी लागल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत। ही मुलगी रुपाली 7 वर्षापूर्वी तिचा विवाह झाला। तिला मानसिक छळ चालूच होता, तरी आम्ही तिला सहकार्य केलं तर ती नांदायला जाणार हट्ट धरून ती तिकडे गेली। त्याच्यामुळे तिने मानसिक छळ करून 10 तोळं सोनं आण, तुमची शेती आहे, इस्टेट आहे, त्यातला निम्मा हिस्सा दे असं म्हणून मागच्या आठवड्यातच सासरा म्हणला। मग तिने नेली, रविवारी नेली। मला म्हणला तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय, आम्हाला म्हणता लिहून द्या। मी लिहून द्या म्हटल्यावर मी म्हटलं लिहून देणार नाही, तर तिला आम्ही काय माराय नेणार आहे काय अशी म्हटली। आणि आता त्या चौघांनी नेऊन मारण्याचाच कट केला। तिच्या अंगावर जखमा आहेत। त्या माझ्या त्या माणसासनी अटक केल्याशिवाय माझ्या मुलीचं धन मी ताब्यात घेतलं जाणार नाही। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।